तर आता आपल्या उत्पन्नाच्या किती टक्के आपल्यावरती कर्ज असायला पाहिजे, किंवा आज आपण जर बघितलं तर बाजारामध्ये मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या बँका आहेत, वित्तीय संस्था आहेत, त्या तुम्हाला म्हणजे कर्ज पुरवठा करण्यासाठी तयारच असतात. तर आजकालच्या युवकांना एवढं हे नसतं की आपण आता किती कर्ज घ्यावं, त्याची आपण परतफेड करू शकतो का वगैरे. तर नेमकं आपण एक आर्थिक सल्लागार आहात, आपल्याला बऱ्याच आर्थिक फायनान्शियल दृष्ट्याचा अभ्यास आहे. तर नेमका आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या फायनान्शियल ग्रोथमध्ये कर्ज घेताना नेमका काय विचार करावा? आपण तेव्हा बोललो होतो, तो अर्धवट राहिला. लिव्हरेज हा शब्द फार महत्त्वाचा आहे, की तुम्हाला म्हणजे आता दोन आहे, एक मानसिक आणि एक आर्थिक. कर्ज घेतल्यानंतर जेव्हा तुमची मानसिक चलचलता जाते, ज्यांनी तुम्ही ज्या विषयातले एक्सपर्ट आहात, तुम्ही जॉब करताना पण वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये असतं, की जे तुमचं मानसिक संतुलन तुम्ही घालवतात ते कर्ज नक्कीच घेऊ नये. अच्छा. की जे तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला अनइझी वाटतं, अच्छा, ते तुमचं उत्पन्न आहे की नाही हा दुसरा क्रायटेरिया. अच्छा. पहिला क्रायटेरिया, तुम्हाला ते कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला जर तुमचं मानसिक संतुलन राखता येणार नसेल आणि तुमच्या कामामध्ये तुम्ही फोकस करू शकणार नसाल, अच्छा, तर तुम्ही निश्चितच ते कर्ज घेऊ नये. म्हणजे पहिले ती एक परीक्षा पास करावी, आपण आपली मानसिकता आहे का ते कर्ज सर्व करायची. आणि आजकाल काय आहे की मुबलक प्रमाणात क्रेडिट कार्ड्स आणि पर्सनल लोन किंवा वेगवेगळे लोन सहज उपलब्ध आहे. त्याचा कर्जाचा रेट जो आहे, व्याजाचा रेट, तो साधारणतः 15% 28% 38% असतो. तो आपल्याला कळत नाही. आणि काय म्हणता येईल त्याला, इन्स्टिंक्ट बाईंग हे प्रकार खूप वाढलेला आहे. त्यामुळे आपण इमिडिएटली काहीतरी हे आवडलं घेतलं, हे ते सेल लागला म्हणून हे घेतलं, अरे मला आता नवीन फोन लॉन्च झाला आहे घेतला, आणि त्याच्यावर ते साधारण तुम्हाला 6 महिन्याच्या हप्त्यावर, 3 महिन्याच्या हप्त्यावर, 5 महिन्याच्या हप्त्यावर काय ते मिळत असतात. तर तुमचा बराचसा पगार त्यात हा गेलेलाच असतो ऑलरेडी, तो तुमच्या कॅल्क्युलेशनमध्येच नसतो. आणि मग तुम्ही जे वेगळे फॉर्मल रूटचे कर्ज घेतात, जसं फॉर एक्झाम्पल कार लोन, हाऊसिंग लोन, तर ते आणि हे याच्यावर जास्त आर्थिक दडपण येतं. तर साधारणतः तुमच्या सॅलरीचा किंवा उत्पन्नाचा 50% हा डिस्क्रिशनरी खर्च पाहिजे. त्या 50%च्या डिस्क्रिशनरी खर्चामध्ये तुम्ही सर्व करू शकाल तितकंच कर्ज घ्यावं, तेवढंच लोन घ्यावं. आणि आता ठीक आहे, त्यामध्ये दोन्ही गोष्टी घडल्यात की लवकर वयात माणूस सेटल होतोय. त्यामुळे आमच्या काळात पहिले 20 वर्षाचं हाऊसिंग लोन टेन्युअर असायचं. आता लवकर नोकरी लागतात, त्यामुळे 25 वर्ष, 30 वर्ष किंवा काही बँका 35 वर्षाचा पण लोन देतात. तर साधारणतः लोनचं टेन्युअर जितकं कमी तितकं तुम्ही कमी काय म्हणता येईल लिव्हरेज राहतात आणि लवकर लोनही संपतं. त्यामुळे हायर टेन्युअरचं लोन न घेता कमी टेन्युअर 15 ते 20 वर्षाच्या टेन्युअरचं लोन घ्यावं.